महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के जलगांव जामोद में सैकड़ों नागरिकों ने सीखा मौत को मात देने का मंत्र। उत्कर्ष शिक्षण संस्था और संत नगरी अस्पताल की पहल पर आयोजित इस फ्री वर्कशॉप में लोगों को सीपीआर का लाइव प्रशिक्षण दिया गया। हार्ट अटैक या एक्सीडेंट जैसी स्थिति में डॉक्टर के पास पहुंचने से पहले का गोल्डन आवर सबसे कीमती होता है। इसी को ध्यान में रखते हुए विशेषज्ञों ने नागरिकों को हैंड्स ऑनली सीपीआर का डेमो दिया। खास बात तो ये रही कि युवाओं से लेकर बुजुर्गों तक सभी ने डमी पर खुद सीखा हैंड्स ऑनली सीपीआर का तरीका। डमी पर खुद हाथ आजमा कर ये जीवन रक्षक तकनीक सीखी। भाजपा जिलाध्यक्ष सचिन देशमुख ने इसे समय की जरूरत बताते हुए कहा कि घबराने के बजाय सही तकनीक से किसी की जान बचाई जा सकती है। डॉक्टर रणजीत देशमुख और डॉक्टर प्रशांत बारापात्रे जैसे विशेषज्ञों ने लोगों की शंकाएं दूर की। संवाददाता संतोष कुलथे की रिपोर्ट। आज जळगाव जामोद येथे उत्कर्ष शिक्षण व बहुउद्देशीय संस्था जळगाव जामोद आणि संत नगरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शेगाव या दोन्हीच्या संयुक्त माध्यमाने कोल्सचे वर्कशॉप कोल्स किंवा सीपीआर हे वर्कशॉप इथे जनतेकरता आयोजित करण्यात आले होते। या वर्कशॉपमध्ये कार्डिओ कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट याचे प्रात्यक्षिक डॉक्टर प्रशांत बारापात्रे यांनी पहिले शिकवले आणि त्याच्यानंतर मग जे हजर होते इथे कार्यक्रमाला त्या कार्यशाळेला त्यांनी प्रत्येकाने प्रात्यक्षिक स्वतः अनुभव केला, स्वतः त्याबद्दल केलं। कोल्स बद्दल सांगायचं एवढंच की हे प्राथमिक उपचार आहे, कोणीही करू शकतं। त्याच्यासाठी तुम्ही वैद्यकीय शास्त्रामध्ये पारंगत असणं जरुरी नाही आहे। तुमच्या समोर जर एखादा पेशंट एखादा अनोळखी व्यक्ती सुद्धा जर बेशुद्ध पडला तर पहिले त्याला काय करायला पाहिजे, त्याचा मेडिकल हेल्प येईपर्यंत ॲम्ब्युलन्स येईपर्यंत किंवा त्याला तुम्ही दवाखान्यात पोहोचेपर्यंत काय करायला पाहिजे ह्या प्रक्रियेचं इथं प्रात्यक्षिक होतं। या प्रक्रियेकरता कोणत्याही प्रकारचे उपकरण जरुरी नाही, फक्त ही प्रक्रिया एका व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झाली करता आली पाहिजे। याचे फायदे निश्चितच आहेत। याचे प्रात्यक्षिक आपण इथे जनतेला दिले आणि जेणेकरून त्यांच्या मार्फत हे इतर लोकांना सुद्धा कधी ना काही एखाद्या काम पडलं तर त्याचा निश्चित फायदा होईल। धन्यवाद। एखादा पेशंट बेशुद्ध पडला म्हणजे त्याला हृदयासंबंधित आजार आहे असं होऊ शकतं? नाही, एखादा पेशंट हा हृदयासंबंधित आजारासाठी नाही आहे। पेशंट बेशुद्ध पडला तर पहिले बघा त्याचा श्वासोश्वास सुरू आहे की नाही, हृदयाची गती सुरू आहे की नाही हे पाहायचं आणि जर हृदयाची गती बंद असेल तरी प्रक्रिया करायची। तो कशाला बेशुद्ध पडला हे त्या अनोळखी व्यक्तीला किंवा इव्हन घरच्या व्यक्तीला सुद्धा माहीत नसते। त्याचं हृदय सुरू करणं आणि त्याचा मेंदू सुरू करणं म्हणजे हृदयाचे ठोके सुरू होणं आणि मेंदूला ऑक्सिजन पोहोचणं अत्यंत जरुरी आहे, तरच तो पेशंट दवाखान्यात पोहोचेल। आणि ही प्रक्रिया तुम्ही त्या पेशंटला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करायची आहे किंवा त्या पेशंटला दवाखान्याची प्रक्रिया होईल ती अत्यंत वेगळी आहे। ही प्रक्रिया किंवा त्याला प्राथमिक उपचार म्हणून त्याचं हृदय सुरू करता आलं तर फार जरुरी असते। आणि या प्रक्रियेचे फायदे शासनानं म्हणा विविध संस्थेनं म्हणा त्यांच्या सर्वेक्षणातून सुनिश्चित केलेले आहे। या प्रक्रियेत ज्या रुग्णांवर अशी प्रक्रिया झाली आणि त्यांना पुढे वैद्यकीय मदत मिळाली अशा याच्यात जवळपास 12% रुग्णांचे जीव वाचलेले आहेत। अत्यंत गंभीर हृदयाचा झटका किंवा त्यांचं हृदय बंद पडलं होतं असा प्रॉपर डाटा असा व्यवस्थित रितसर डाटा उपलब्ध आहे। म्हणून ही प्रक्रिया निश्चित फायदेशीर आहे, शास्त्रोक्त आहे, याला शासनाची शास्त्राची मान्यता आहे। त्याच्यामुळे ही प्रक्रिया जो शिकला किंवा त्याला आयुष्यात जर एखाद्याला त्याचा उपयोग झाला तर निश्चित फायद्याची आहे। कारण आपल्यामुळे जर कोणाचा प्राण वाचला किंवा एखाद्याचा जीव वाचला याच्यासारखं समाधान आयुष्यात दुसरं काही नाही हे मी सांगतो।